या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत नामसिद्धी जातक कथा। एका जन्मी बोधिसत्व तक्षशिला नगरीमध्ये प्रसिद्ध आचार्य होते आणि त्यांचे 500 शिष्य होते। ते त्यांना वेद शिकवित होते। त्या शिष्यामधील एकाचे नाव होते पापक। तेव्हा त्या पापकाला लोक म्हणायचे, काय रे पाप्या, इकडे ये रे पाप्या। त्यामुळे कंटाळून जाऊ तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी, मला एखादे चांगलेसे नाव द्या। तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाले, इथल्या इथे चांगले नाव घेण्यापेक्षा तू देश पर्यटन करू नये, एखादे चांगले नाव पाहून ये आणि मला सांग, म्हणजे आम्ही सर्वजण त्याच नावाने तुला हाक मारीत जाऊ। दुसऱ्या दिवशी त्या पापकाने शिदोरी घेतली आणि दुसऱ्या गावचा रस्ता धरला व ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ पाहत तो रस्त्याने जाऊ लागला। वाटेमध्ये एका शहराजवळ आला। त्याला काही लोक प्रेत घेऊन स्मशान यात्रेला चालताना दिसले होते। तेव्हा तो पापक त्या लोकांना म्हणाला, काय हो, एवढी मंडळी कोणाकडे चालली? तेव्हा ते लोक त्याला म्हणाले, एक जीवक नावाचा आमचा दोस्त, तो नुकताच मरण पावला आणि त्याच्या अंत्यविधीला आम्ही जात आहोत। तेव्हा तो पापक त्या लोकांना म्हणाला, पण काय हो, जीवक मरतो हे कसे काय? तेव्हा ते लोक म्हणाले, जीवक असो अथवा अजीवक असो, मनुष्य म्हटला की तो मरायचाच। नावाने मरण चुकते असे नाही, व्यवहारापुरतेच काय तो नावाचा उपयोग असतो। तू अगदीच खुळा दिसतोय, असे त्यांनी त्या पापकाला म्हटले। बिचारा पापक चांगल्या नावाचा हा विपर्यास पाहून विस्मित होऊन गेला आणि तसाच पुढे जातो तर काय, त्याला आणखी एक दृश्य दिसते। एक मालक आपल्या दासीला वेळेवर कामावर येत नाही म्हणून चाबकाने मारित होता। तेव्हा तो त्याला म्हणाला, या बाईचे नाव काय आहे व हिला तुम्ही का मारता? तेव्हा ते मालक त्याला म्हणाले, हिचे नाव धनपाली आहे आणि वेळेवर काम करीत नाही, त्यामुळे आम्ही हिला दंड करीत आहोत। तेव्हा तो म्हणाला, अहो, पण धनपालीवर दुसऱ्याचे काम करण्याचा प्रसंग यावा हे कसा? तेव्हा तो मालक पापकाला म्हणाला, अहो, तुम्ही हे मूर्खासारखे काय विचारता? ही जन्माची दासी आहे। धनपाली असे नाव ठेवले म्हणून काय झाले? धनपाली असू द्या किंवा अधनपाली असू द्या, दारिद्र्य यायचे असले तर ते आल्या वाचून राहत नाही। नावाने कोणताच कार्यभार व्हायचा नाही, ते केवळ व्यवहारापुरते आहे। ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी हे मोठे आश्चर्य आहे। बिचारा पापक चांगल्या नावाच्या मंगलत्वाविषयी जवळजवळ निराश होऊन गेला आणि तसाच पुढे चालत गेला। शहराच्या बाहेर गेल्यावर काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक गृहस्थ त्याच्या पाहण्यात आला। त्याने त्या गृहस्थाला पाहिले आणि इकडे तिकडे फिरणाऱ्या त्या गृहस्थाला त्याने विचारले की तुमचे नाव काय आहे? तेव्हा तो गृहस्थ पापकाला म्हणाला, माझे नाव पंथक आहे। तेव्हा तो पापक त्या गृहस्थाला म्हणाला, मग तुम्ही या निर्जन प्रदेशामध्ये काय करता?
तो गृहस्थ पापकाला म्हणाला, मी वाट चुकल्यामुळे इकडे तिकडे भटकत आहे. मला अजूनही माझा मार्ग सापडला नाही आहे. पापक विचारात पडला आणि त्या गृहस्थाला म्हणाला, पण पंथक म्हणजेच वाटाड्या वाट चुकतो हे कसे काय? तेव्हा गृहस्थ म्हणाला, हो, हे केवळ नाव आहे. वाट चुकण्याचा आणि याचा नावाचा काहीच संबंध नाही. तुम्ही नावावर भरवसा ठेवणारे वेडकळ मनुष्य दिसता. पापक चांगल्या नावाच्या गुणाविषयी पूर्ण निराश झाला आणि आपले नाव बदलण्याचा बेत त्याने स्थगित केला. तेथून आपल्या गुरुजवळ जाऊन घडलेले सर्व वर्तमान त्याने बोधिसत्वांना निवेदन केले. त्याच्या सोबत्यांनी पापकाने कोणते नाव शोधून आणले आहे असा प्रश्न बोधिसत्वांना केला. तेव्हा बोधिसत्व म्हणाले, जीवक मरतो, धनपालीला दारिद्र्य येतं व पंथक वाट चुकतो. हे पाहून आमचा पापक चांगल्या नावाचा थांग लागल्या वाचून परत आला. पापकाचे तेच नाव कायम राहिले. अशा प्रकारे नावाची काही किंमत नसते. किंमत असते ते आपल्या केलेल्या कार्याची.